स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता लवकरच होणार आहेत। त्यात या निवडणूक घोषणेआधी राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीने महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वातावरण बदलून गेलं। या मुलाखतीमध्ये महाराष्ट्र हित जपण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात अशा आशयाची काही वक्तव्य ठाकरे यांनी केली आणि त्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला। एकीकडे महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला उधाण आले असतानाच काल अचानक राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त धडकले आणि पुन्हा एकदा या युतीच्या सकारात्मक वातावरणाला गालबोट लागते की काय अशी धाकधूक आता मनसैनिकात आणि शिवसैनिकाच्या मनात सुरू झाली। आता याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल डोंबिवलीमधील पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले मनसैनिक नंदू ठोसर यांनी मनसेनेला रामराम करत शेवटी शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा हाती घेतला। अनिल परब यांच्या उपस्थित ठोसर यांनी हा पक्ष प्रवेश केला। सेना विभाग अध्यक्ष आणि त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली अशा आमच्या ॲडव्होकेट शीतलताई ठोसर या आपल्या या कुटुंबात आपल्या या संघटनेत प्रवेश करत आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत आपण मनपूर्वक। याबाबत जनवाणीने ठोसर यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली। एकीकडे महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा चालू असताना आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर ह्या चर्चा आता जोरदार चालू झालेल्या आहेत। तर काल डोंबिवलीमध्ये जे जुने मनसैनिक होते त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर यामागची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांची भेटगाठ घेतलेली आहे। तर आपल्यासोबत आहेत जुने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि आता उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये त्यांनी काल प्रवेश केलेला आहे असे नंदू ठोसर आणि त्यांच्या पत्नी शीतल ठोसर। तर असं नेमकं काय घडलं जिथे आता महाराष्ट्रामध्ये एकीकडे दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा चालू झालेली आहे किंवा त्याला वारं मोठ्या प्रमाणावरती त्याबाबतची चर्चा होतीये, सकारात्मक चर्चा होतीये आणि मग अचानक तुम्ही मनसे सोडून शिवसेनेत त्याच दुसऱ्या भावाची पक्षाची वाट का धरली? एक लक्षात घ्या, आज जर दिल्लीश्वरांचं महाराष्ट्रावरती जे काय राजकीय जो काय राजकीय म्हणतात ना वाद म्हणा किंवा राजकीय अरिष्ट शब्द हा योग्य ठरेल, मराठी माणसांवरती पुन्हा आक्रमण त्यांनी राजकीय दृष्ट्या केले नाही। माननीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमानाने स्वाभिमानाने जगायला शिकवलं। बाळासाहेबांनी एक शिवसैनिक म्हणून त्यांना एक मोठी ओळख करून दिली आणि आज बाळासाहेब हयात नसताना आज शिवसेनेचे 2 भाग केले गेले हे सर्वांना जगजाहीर माहिती आहे, ते काय लपलेली गोष्ट नाहीये आणि आज हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला हे पटलेलं नाहीये। त्या अनुषंगाने काही मागचा काळ लक्षात घेता शिवसेना आणि मनसे, आम्ही पण त्यावेळी मनसेत काम करत होतो, परंतु शिवसेना आणि मनसे हे अनेक वेळा एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये घडून आलेल्या आहेत। टाळीचा प्रश्न आलेला आहे, मग त्यांनी टाळी मागितली यांनी दिली नाही, अशा बऱ्याचशा काही घटना झालेल्या आहेत। परंतु आता गेल्या काही महिन्याभरामध्ये ज्या पद्धतीने मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्याचं चैतन्य तुम्हाला माहिती असेल की जनमानसामध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी माणसामध्ये प्रत्येक घरामध्ये जे चैतन्य फुलून दिसून येत होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून की काय की काही आमच्याच म्हणजे डोंबिवलीमध्ये कार्यालयामध्ये दोन्ही शहर प्रमुख एकमेकांना भेटले, चहापाणी झाला, अशा अनेक ठिकाणी उत्साहाचं वातावरण झालं। आता कालचीच मी घटना पाहत होतो तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माननीय आदित्यजी ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे एकत्रित बॅनर पण लागले। कालचाच अतिशय म्हणजे जिवंत उदाहरण की काल शिवतीर्थाच्या समोर दोन्ही पुतण्याचा आणि काकांचा वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाची बॅनर लागलेली आहेत। मी एवढं वातावरण सकारात्मक असताना पुन्हा मनसे पक्षप्रमुखांनी काल पुन्हा जी काय भाजपची पुन्हा सलगी जी चालू केली ती कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खटकणारी झाली। का भेट झाली काय न झाली याचा अजून काय पुढे आलेलं नाहीये, अजूनही कुठल्याही प्रसारमाध्यमांनी असं काय सांगितलेलं नाहीये।
परंतु ती भेट पण एक थोडीशी मनाला लागून गेली ना. आज आमच्या वार्डामध्ये काम करत असताना जे मराठी माणसाला माननीय बाळासाहेबांना मानणारे जो काही वर्ग आहे, सर्वसामान्य नागरिक आहे ज्याचा राजकारणाशी थेट संबंध नसतो, परंतु मराठी माणसासाठी आपली हक्काची संघटना, 2 संघटना या महाराष्ट्रात वावरतात. मग आज त्यांचा संभ्रम निर्माण होतोय. तसाच तो संभ्रम आणि तसंच ते बुचकळ्यात पडणारे कार्यकर्ते मनसेमध्ये पण आहेत. हे पण दिसून येत आहेत. आमची अवस्था ही तीच झाली आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही उत्तर देऊ शकत नाही लोकांना. आम्ही अनुत्तर झालो तर आम्ही काय उत्तर देणार? प्रत्येक वेळी जवळ येणं, पुन्हा लांब येणं, पुन्हा जवळ येणं, पुन्हा लांब येणं, या अशा घटनेमुळे मतदार पण लांब होत गेला ना पक्षापासून. म्हणून आम्ही दोघंही, मी आणि माझी मिसेस ॲडव्होकेट शीतल ठोसर आणि आम्ही दोघांनीही पक्ष स्थापनेपासून मनसेचं काम केलं होतं. पुष्कळ काम केलं आम्ही. जेवढं आम्हाला लोकांची सेवा करता येईल तेवढी आम्ही केली. परंतु या अशा अनेक भूमिकांमुळे आमची कुचंबना झाली. आम्ही लोकांसमोर जाऊ शकत नव्हतो आणि परिणामी आम्ही हा निर्णय घेतला. कारण महाराष्ट्रावरती चालून आलेले हे राजकीय संकट हे जे दूर करायचं असेल तर बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिकच त्याला तोंड उत्तर देऊ शकतो, सडेतोड उत्तर देऊ शकतो. आणि ह्या सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसैनिक होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आज शिवसेनेमध्ये काल आम्ही प्रवेश केला आणि शिवसैनिक म्हणून आम्ही कायम तिथे काम करत राहणार. आम्हाला मराठी माणूस म्हणून स्वाभिमानाने जगणं गरजेचं आहे. घाटकोपरचीच घटना पाहता परवा दिवशी घाटकोपरला एका मराठी कुटुंबाला मारहाण केली गुजराती कुटुंबाने. यांची एवढी मजल झाली. मग उद्या आमच्या आया बहिणींनी या महाराष्ट्रामध्ये फिरायचं नाही का? ते आम्ही महाराष्ट्र कोणाचं आहे? आमच्या मराठी माणसाचं आहे ना. आज उद्धव साहेब मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आज एवढा मोठा दिल्लीश्वरांना ते अंगावर झिलतायत, अंगावर घेतायत. खूप मोठी गोष्ट झाली ना आमच्यासाठी, छोट्या कार्यकर्त्यासाठी. आणि त्यांना बळ देण्यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचा मुख्य जो आक्षेप आहे तो भारतीय जनता पार्टी बरोबरची सलगी हाच आहे? हो, 100%. भारतीय जनता पार्टीने फक्त आणि फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अशा अनेक प्रादेशिक पक्षांना त्यांनी संपवण्याचा घाट चालू केलेला आहे. हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिसून येतंय. राजकारण करा ना तुम्ही. राजकारण तुम्ही विकासाचं करा. राजकारण तुम्ही तुमच्या अस्मितेचं करा. पूर्वीची भाजप अशी कधीच नव्हती हो. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्यावेळी शिवसेना प्रमुख हयात असताना आम्ही काम केलेलं ना शिवसैनिक म्हणून. त्यावेळी अशी कधी भाजप आम्ही पाहिली नाही. त्यामुळे आता भाजप ही खूप वेगळी झालेली आहे. भाजपची मानसिकता वेगळी झालेली आहे. भाजपचे विचार वेगळे झालेले आहेत. त्याचमुळे आम्ही हा निर्णय घेतला. कारण आता महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला जगण्यासाठी जर कुठला राजकीय आधार असेल तो शिवसेनाच, हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव समोर असल्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला आहे. पुन्हा एक हाच प्रश्न होतो की एकीकडे अजून स्पष्ट धोरण झालेलं नाही दोघा भावांकडनं, तरी सुद्धा मग तुम्ही एवढी 15 वर्ष ज्या स्थापनेपासून तुम्ही मनसेत आहात ते सोडायचं का निर्णय घेतला? ते तुम्हाला मी सांगितलं ना की मराठी माणसासाठी अनेक वेळा मागाशीच मी तुम्हाला बोललो की अनेक वेळा यांची हातमिळवणी पण ची चर्चा सुरू झाली होती. परंतु वारंवार भूमिका बदलत गेले ना. पक्ष वारंवार भूमिका बदलत गेल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, तळागाळातल्या कार्यकर्त्याला मराठी माणसाला उत्तर देताना नाकी नव्हे होत्या. आमची कुचंबना होत होती. आणि शेवटी कसं आहे बघा, मी पूर्वीचा शिवसैनिक, आम्ही ठाकरेंना सोडू शकत नाही. आलं का लक्षात? आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक वेळा ऑफर आली नाही. पण आम्ही माहिती आहे आम्ही मूळचेच ठाकरे घराणं, म्हणजे राजकीय आमचं घराणं म्हटलं तर ठाकरेच आहे. आम्ही ठाकरेंना सोडू शकत नाही. बाळासाहेबांना मानणारी माणसं आहेत आम्ही. 2 शहर प्रमुख एकमेकांना भेटले एका कार्यालयात जाऊन, ही खूप मोठी गोष्ट झाली ना सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी. केवढं मोठं चैतन्य झालं. या सगळ्या गोष्टीचा आदर पक्षप्रमुखांनी करायला हवा. मराठी माणसाचा, जनमानसाचा आदर त्यांनी करावा असं आमची प्रामाणिक इच्छा आहे. आता बघू काय पुढे वाढून ठेवलंय. हे बघा, पक्षाचा जर तुम्ही कानोसा घेतलात तर खाजगीमध्ये तुम्हाला बरेचसे पक्षाचे, मनसेचे पदाधिकारी तुम्हाला सांगू शकतात की काय अवस्था आहे. आज ते पूर्ण वेशीवरती आहेत. काय भूमिका घेतील, जशा निवडणुका जवळ येतील तसं काही सांगता येत नाहीये.